प्रत्येक माणसाला 25-30 हजार वर्ष विकसित झालेला मेंदू जन्मतः मिळतो. ह्यापेक्षा मोठं भांडवल नाही आहे. ते प्रत्येकाला वापरता आलं तर आपण कुठे जाऊ याचा विचार करा. आणि म्हणून याची सुरुवात तिथून होत असते, माझ्यापासून होत असते. मी काय करू शकतो? मी एवढंच, ते मी सांगितलं ना खारीचं उदाहरण, ती खार जी आहे ती खार आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं करते, इतरांना ज्ञान देत नाही. त्यामुळे आपण या सगळ्या प्रयोगामध्ये आपण आपल्या जागचे योद्धे असतो. आणि ते विसरलं आणि कुठच्या तरी भरकटतो कसा माणूस. मी मध्यंतरी एक गावस्करचा हे बघितला व्हिडिओ, फार सुंदर. गावस्कर हा क्रिकेटचा असा विचारवंत आहे तो. एक त्याने प्रसंग सांगितला. श्रीकांत, माझ्या वयाचे तुम्ही, श्रीकांत तुम्हाला म्हटलं की कळेल. तो श्रीकांत हा ओपनिंग बॅट्समन होता आणि गावस्कर बरोबर तो ओपनिंगला आलेला होता. आणि मला वाटते पाकिस्तानात किंवा कुठेतरी मॅच होती. तर तो नवाब होता आणि त्याने ही आडवी तिडवी बॅट काढून 2 ओव्हर्स तो जो कोणी बॉलर होता त्याला झोडपून काढला. पण तो बॉलर कोण आहे त्याला माहीत नव्हतं. तो 2 ओव्हर, गावस्कर म्हणाला, मी म्हणालो त्या बॉलरचं नाव सांगत नाही, पण ह्यांनी त्याला झोडला होता. आणि म्हणाला 2 ओव्हर झाल्यानंतर चेंज होत असताना तो मला म्हणाले, ये कौन है बॉलर, बहुत गाली देता है, असं श्रीकांतने गावस्करला सांगितलं. कारण तो बॉलर इतका वेगात यायचा की बॉल टाकून झाल्यानंतर तो बॅट्समनपर्यंत पोहोचलेला असायचं, फॉलो थ्रूपर्यंत. तर गावस्कर म्हणाला, मी त्याला त्या बॉलरचं नाव सांगितलं. पुढची ओव्हर श्रीकांत बॅकफूटवर जाऊन खेळायला लागला आणि 3ऱ्या बॉलवर LBW आऊट झाला. ही वस्तुस्थिती आहे, कोणीही सांगेल. पण गावस्कर विचार कसा करतो बघा. तो म्हणाला, श्रीकांतची चूक कुठे होती माहिती का, पहिले 2 ओव्हर तो बॉल खेळत होता, 3ऱ्या ओव्हरमध्ये तो बॉलरला खेळायला गेला. बॉलरशी खेळायचं नसतं, बॉलशी खेळायचं असतं. तेव्हा एक लक्षात घ्या, हे जे सगळं काही राजकारण चालतं, निवडणुका चालतात, याच्यात आपल्याला बॉल खेळायचा आणि बॉल आपल्या अंगणात येतो. आपल्याला तुमच्या आवडत्या पक्षाने काय केलं असेल, कुठची योजना आखली, तुमच्या त्या मतदान केंद्रापुरतं आपण मर्यादित राहिलो. आणि तिथे अधिकाधिक मतदान कसं होईल, आपल्या बाजूने कसं मतदान होईल, यासाठी जेव्हा आपण प्रयत्नशील राहतो तेव्हा होतं. पण त्याच्याऐवजी एकूण विभागात काय होईल ही तुमची जबाबदारी नसताना तुम्ही करायला जाता. तेव्हा मला म्हणून तो गावस्करचा तो थॉट मला आवडतो की तो बॉलरला खेळायला गेला आणि आऊट झाला. आधी 2 ओव्हर तो बॉलशी खेळत होता. आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा की आपण जिथे आहोत तिथे आपण तेवढंच काम करावं. आणि हे गांधीजींनी पण सांगितलेलं आहे, म्हणजे अनेक विचारवंतांनी सांगितलेलं की आपल्या जागी आपण काम करा. कारण समाजाचं जे एकूण व्यापक स्वरूप असतं त्यामध्ये प्रत्येकाकडे थोडी जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी जेव्हा पार पाडली जाते, मला आणखीन एक असं सुंदर उदाहरण आठवतं की ज्यावेळेला तो नील आर्मस्ट्रॉंग तिकडे उतरला होता अपोलो, आणि त्यानंतर टाईम मॅगझिनमध्ये त्या यशानंतर अनेकांच्या मुलाखती येत होत्या. तर त्या अवकाश अंतराळ केंद्र जे होतं अमेरिकेचं, त्यांचा जो कॉम्प्लेक्स होता त्यातल्या एका लिपमन होता, त्याचा इंटरव्ह्यू होता. आणि इंटरव्ह्यू एवढ्यासाठी होता की त्या माणसाने 11 वर्ष आठवड्याची सुट्टीसुद्धा घेतलेली नव्हती आणि म्हणून त्याची मुलाखत त्यांनी घेतली होती. तर त्याला विचारलं, तू एवढं लिपमन तर आहेस म्हणाला. आणि तो त्यांचा जो मेन बिल्डिंग होती, तो म्हणाला, नाही म्हणा, मी 1 दिवस जरी सुट्टी घेतली असती ना तरी आमचा प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण झाला नसता. तो पत्रकार त्याला म्हणतो, तू लिपमन आहेस, तू काय शास्त्रज्ञ नाही आहेस. तुम्हाला तसं नाही म्हणा. इथे जे 100-150 शास्त्रज्ञ काम करतात
त्यापैकी कोणाला कुठल्या वेळेला कुठे जायचं असतं, कुठल्या मजल्यावर जायचं असतं हे मला माहिती असतं. मला माहिती होतं म्हणा. आणि तो कुठल्या वेळेला आला आहे, आत्ता आला आहे 7व्या मजल्यावरून 9व्यावर जायचं की आणखीन कुठे जायचं हे त्याला सांगायलाही डिस्टर्ब तो होता कामा नये. त्याची थॉट प्रोसेस चालू राहिली पाहिजे, म्हणून मी 11 वर्ष सुट्टी घेतली नाही. एक लिप्टमन आहे मित्रांनो, एक लिप्टमन आहे, पण तो त्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये आपल्यावर जी छोटी जबाबदारी आहे तो माझ्यामुळे बिघडू शकतं असा विचार करतो ना, तिथे यश पक्कं होतं. आणि म्हणून आपण जेव्हा निवडणुकीकडे बघतो, आपला आवडता पक्ष म्हणून बघतो, आपली आवडती संघटना म्हणून बघतो, किंवा आपली आवडती धोरणं, आपली भूमिका म्हणून बघतो, तेव्हा मला वाटतं की आपण आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि तेवढी जबाबदारी पार पडली पाहिजे. बाकीचं सगळं करायला बाकी लोक असतात, त्यांचं चुकलं तर सावरून घेणारे पण असतात, ते आपण नाही आहोत हे लक्षात घ्या. ते सावरून घेणारे पण असतात. म्हणजे 60 जागा ठीक आहे कमी झाल्या, बहुमत गेलं, ते कसं सावरून घ्यायचं ते बसलेले आहेत, ते सावरून घेतात. आणि तुम्ही बघाल तर बहुमत कमी झाल्यानंतरसुद्धा मोदींच्या वागणुकीमध्ये आणि ॲप्रोचमध्ये फरक पडलेला नाही. तो सेनापती आहे. एक मी नेहमी ते उदाहरण देतो, अँड्र्यू जॅक्सन नावाचा अमेरिकेचा अध्यक्ष झाला. अमेरिकेचा 7वा अध्यक्ष होता तो. 190 वर्षापूर्वीचा जो त्याचं एक वचन आहे फार सुंदर, 1 मॅन विथ अ करेज मेक्स अ मेजॉरिटी. एक धाडसी माणूस म्हणजेच बहुमत असतं. आणि असा नेता ज्या पक्षाकडे असतो, मग काँग्रेसकडे कधीकधी इंदिरा गांधी होत्या, आज भाजपकडे मोदी आहेत, तर हे माणसं देशाला पुढे घेऊन जातात. आपल्या नशिबी आपल्या भूमीत शिवाजी महाराज झाले. तेव्हा त्यांच्या जगण्यातून आपण जर शिकू शकलो तरी खूप काही साधू शकतो. मला वाटतं मी इथे थांबावं आणि प्रश्नोत्तर असतील तर करायला हरकत नाही. मला जर इतके लोक गेला ऑलमोस्ट 1.25 तास 1.5 तास रॅप्ट अटेन्शन ज्याला म्हणता येईल अशा ह्याच्यात भाऊंचे आपण विचार ऐकतोय. पर्याय नसतो असा फ्लो असतो. म्हणजे कशातून काय आठवेल ह्याच विषयावर उद्या बोलवलं तर अख्खं वेगळं होईल मला, कारण मी तयारी करून येत नाही, कधी तयारी करून येत नाही. अनेक लोक इथं आपापला खारीचा वाटा वेगवेगळ्या प्रकारे उचलतातच आहेत. तरी इंटेलेक्च्युअल्स आहेत, पुणेकर आहेत म्हटल्यावर प्रश्न हे येतात. ते ॲक्च्युली विचारण्याचे प्रश्न नाही आहेत. प्रत्येकाच्या मनात एक संभ्रम असतो की काय नक्की याचं लॉजिकल आणि तर्कशुद्ध मांडणी कशी करावी, हा प्रत्येकाच्या आपापल्या मनातला विचार आहे. तो आपल्याला आपलं भाग्य असं आहे की भाऊ तोरसेकरांमुळे अशी मांडणी निर्भीडपणे आणि रोखठोक करणारे अशी एक व्यक्ती आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून कोविडच्या मला वाटतं नंतर लाभली. त्यामुळे हे अतिशय सगळ्यांना एक एनलाइटनिंग जे म्हणता येईल अशा प्रकारचं एक काय त्यांच्याबरोबरचा व्हिडिओ बघितल्यावर जे जाणवतं ते मला नक्कीच जाणवलेलं आहे स्वतःला सुद्धा. काही थोडे प्रश्न मी अनेक लोकांनी पाठवलेले आहेत, काहींचं उत्तरं आपण ऑलरेडी दिलेली आहेत. कदाचित थोडं रिपीट होईल, पण एखादा त्यातला वेगळा काही धागा असेल तर नक्कीच तुम्ही समजून सांगू शकाल. पहिला प्रश्न लोकांकडनं घेण्याच्या आधी मी मला आवडलेली एक गोष्ट सांगतो. तुम्ही आता काही दिवसांपूर्वीच मला वाटतं चंद्रकांत दादांवरती एक अतिशय आमदार कोथरूडचा कसा असावा किंवा असा एक व्हिडिओ केलेला होता, त्याच्याबद्दल थोडंसं आपण भाष्य करावं अशी विनंती. नाही, मी तो जो व्हिडिओ केला त्याचं कारण असं होतं की खरं सांगितलं तर राजकारणी म्हणून चंद्रकांत दादा मला अजिबात आवडत नाही. कारण इतका हळवा माणूस आहे. राजकारण हा बदमाशांचा प्रांत आहे.
त्याच्यात वाट चुकलेला एक वारकरी असं आहे ते. आणि त्यामुळे मी त्यांना अनेकदा सांगतो की तुम्ही फार संवेदनशील आहात, पण बदमाशाचे तुकोबांनी सांगितलं ना, नाठाळाच्या माथी हाणावी काठी. तेव्हा इतकं अगदी संवेदनशील राहू नका. जिथे असेल समोरचा वाकड्यात गेला तर अरेला कार्य म्हणत जा, हे सांगावं लागतं. आणि त्यामुळे मला तो व्हिडिओ बनवावासा वाटला की हा माणूस 5 वर्षापूर्वी आला तेव्हा जो वादंग निर्माण झाला होता, आज तोच उमेदवार हा इथे वादातीत आहे. म्हणून मग तो वादंगातून वादातीत असं मी त्याचं शीर्षक पण दिलं होतं की तुम्ही जाता कुठे, पण तुम्ही लोकांना आपलंसं करून घेणं जे असतं आणि त्यांच्यातला एक होऊन जाणं जे असतं ते फार महत्त्वाचं असतं. कारण सुखदुःखाशी समरस होता आलं पाहिजे आणि ते करेल तो मग प्रतिनिधी असतो. म्हणजे मला नेहमी उदाहरण द्यायची खाज आहे, पण त्याला पर्याय नाही. की तुम्ही चिकित्सक असतो ना, बुद्धिवादी, त्याचा एक मोठा प्रॉब्लेम असतो की तुम्ही लोणचं दिलं की तो फोड काढून नको. तो हे काय आंब्याचा तुकडा आहे, कैरीचा तुकडा आहे, हे काय लोणचं आहे आपलं, हे काय लिंबू आहे, हे काय मिरची आहे, मग लोणचं कुठे आहे? मग तुम्ही त्याला खार काढून दाखवलं, पण हे तिखट आहे म्हणजे याच्यात मिरची आहे, पण ह्याच्यात तेल पण आहे. अरे सगळं मिळून होतं त्याला बाबा लोणचं म्हणतात. तसं मग एकत्रित झालं की आपण खार लिंबू असं म्हणत नाही. तेव्हा तो एक चमचाभर काढतो ते लोणचं असतं. मग त्याच्यातला चंद्रकांतदादा कोण, मंदार कोण हा विषय नसतो. आणि तसा जर समरस झाला असेल माणूस तर तो एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या नजरेत आणून देणं आवश्यक होतं. म्हणून तो व्हिडिओ केला होता. धन्यवाद. एक प्रश्न आहे, मी आता काहींनी लिहून पाठवलेले आहेत, त्यातलं थोडक्यात एक सारांश म्हणून वाचून दाखवतो. लोकसभेच्या वेळेला फेक नॅरेटिव्ह जोरदार चालवलं गेलेलं होतं. एवढे सगळं कळून पण लक्षात येत होतं, हे सगळं कळून पण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अजूनही आपल्या लोकांमध्ये धर्माबद्दल असा निद्रिस्तपणा किंवा कमी मतदान करणे असे आहे का आता ते बदललेलं आहे? नाही, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाला आहे. खरं सांगायचं तर लोकसभा निकालानंतर बांगलादेशची घटना घडली आणि बांगलादेशनंतर आपल्याकडे प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती. आणि जम्मू काश्मीर, पर्टिक्युलरली जम्मू आणि हरियाणा इकडे त्याचा प्रभाव दिसेल असं मी सांगत होतो. माझं जे इतर जे आमचे ओमकार चौधरी आहेत किंवा तो अभिषेक तिवारी आहे, ते संजय दीक्षित, ह्यांच्याबरोबर माझे हिंदी व्हिडिओ पण ते बनवतात म्हणजे इंटरव्ह्यूसारखं. तर त्यांनाही खरं वाटत नव्हतं मी हरियाणा भाजप जिंकेल म्हटलं तर, कारण सगळे ओपिनियन पोल वगैरे. त्यांना म्हटलं मी सांगतो याचा अर्थ काय मी ओपिनियन पोल घेत नाही. मी म्हटलं जनतेच्या मनावर कशाचा प्रभाव पडू शकतो याचा अंदाज घेतो. आणि ज्या प्रकारे बांगलादेशमध्ये लाखापेक्षा जास्त हिंदू रस्त्यावर उतरले, हे बांगलादेशमध्ये कधी घडलं नव्हतं. त्याची प्रतिक्रिया आठवड्याभरात पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये आली. त्यानंतर जवळजवळ 10-15 दिवसामध्ये हिमाचल प्रदेशात, जिथे 2% पण मुस्लिम लोकसंख्या नाही आहे, तिथे एक अनऑथॉराइज मशीद पाडायला 10-15 हजार हिंदूंचा मॉब उतरला. या सगळ्या प्रतिक्रिया होत्या. आणि त्या प्रतिक्रिया कशा होत्या ते समजून घ्या की एखादी कृती आपल्याकडून घडते आणि आपल्याला आपण चुकलो असं व्हायला नको होतं. म्हणजे रागावलेली आई एखाद्या पोराला आपल्या पोराला मारते, थप्पड मारते, धपाटा मारते, पण तो जिव्हारी लागला तर डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ते पोर रडत नाही एवढी आई रडते. त्या निवडणुकीत मोदी पराभूत झाले नाही, भाजप पराभूत झालं नाही, आपण पराभूत झालो. ही पश्चात बुद्धी जी आहे त्याचा प्रभाव दिसेल. आणि आता निकाल लागल्यानंतर ते म्हणाले कमाल आहे आपकी. म्हटलं मी सायकोलॉजिकल विचार करतो, मानसिकतेचा विचार करतो. आणि बघा तुम्ही, लोकसभेला हरियाणामध्ये 64.8% मतदान होतं, विधानसभेला 67.9%, म्हणजे 3.1% मतदान वाढलं. त्यांनी चमत्कार घडवला. त्यामुळे आपल्याला वाटतंय पण मोदी, भाजप, संघ काय करतील सोडून द्या, लोक काय करतील याचा विचार करा. आणि लोकांना हे दिसतंय, जाणवायला लागले.
बाळासाहेबांच्या मातोश्री बंगल्यावर मुस्लिमांचा जमाव येतो आणि उद्धवला गद्दार म्हणतो. याचा उद्धवला राग आला नसेल, पण हिंदूंना राग येतो, कारण ती बाळासाहेबांच्या वास्तव्याची जागा आहे आणि त्याचा प्रभाव पडतो आणि पडणार. एक नॅरेटिव्ह मीडियाबद्दलचा पुढचा प्रश्न. इतक्या सगळ्या वर्षात भाजपने किंवा त्यांचे समर्थक आहेत त्यांनी अशी एखादी वर्तमानपत्र किंवा एखादी दूरचित्रवाणी किंवा चॅनल असं आत्तापर्यंत का केलं नाही की ज्याचे भाजपचा प्रसार योग्य तऱ्हेने करून तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवता आला असता? नाही, तो केला नाही हे बरोबर आहे, पण अपप्रचार करणारे जे आहेत ते सुद्धा काँग्रेसने केलेलं नाही किंवा डाव्या पक्षांनी केलेलं नाही. त्यांनी जे केलं होतं ते असं केलं की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सगळ्या लिबरल लेफ्ट ज्याला आपण म्हणतो, पुरोगामी ज्यांना म्हणतो, त्यांनी तुमच्या शिक्षण संस्था, जनमानसावर प्रभाव पाडू शकणाऱ्या ज्या संस्था संघटना आहेत त्या उभारल्या किंवा काबीज केल्या. म्हणजे तुमची नाट्य अकादमी असेल, फिल्म इन्स्टिट्यूट असेल, तुमचं साहित्य अकादमी असेल, हे सगळं काबीज केलं आणि त्यांचं थॉट प्रोसेस त्याच्यात इतकी घुसवलेली आहे. आता ती बाजूला करण्याची प्रक्रिया आत्ता सुरू झालेली आहे आणि ती परत 9 वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगितली जात नाही, कारण त्याचा बोबाटा जास्त होतो. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की 5-7 वर्ष मागे तुम्ही गेलात तर त्याच JNUमध्ये, नेहरू विद्यापीठामध्ये भारत तेरे तुकडे होगे वगैरे झालं होतं, आठवतं? यावर्षी त्या नेहरू विद्यापीठामध्ये संघाचं संचलन झालं. गेल्या 5 वर्षामध्ये JNUमध्ये अशी कुठलीही लेफ्टिस्टांची मोठी संमेलनं वगैरे होऊ शकलेले नाहीत, चळवळी निदर्शनं होऊ शकलेली नाहीत. आणि त्याच्या पलीकडची गोष्ट सांगतो की या प्रकारचं आंदोलन केलं तर विद्यार्थ्याची विद्यापीठातून हकलपट्टी होते. 20,000 रुपये दंड लागू केला आहे. फक्त हे केलं याची सकाळी पत्रकार परिषद घेतलेली नाही. परिणाम महत्त्वाचा असतो, परिणाम महत्त्वाचा असतो. माझ्यावर आजारावर उपाय झाला, मी बरा होणं महत्त्वाचं आहे, उपचार केल्याची जाहिरात महत्त्वाची नाही. आणि ही चालू आहे आणि ही प्रक्रिया स्लोली चालू आहे. शिक्षण पद्धत बदलणं, आपल्याकडची कायदा आणि न्यायव्यवस्थेची रचना बदलणं जी ब्रिटिशकालीनच चालू आहे. आपल्याकडे पुरातन न्यायव्यवस्था होती जी नीती नैतिक मूल्यावर होती. आजच्या न्यायव्यवस्थेमध्ये नैतिक मूल्य नाहीत. तर हे बदल करायचे आहेत. म्हणून पुढची 15-20 वर्ष मोदी प्रणित राजव्यवस्था चालू राहिली पाहिजे. ह्याला महत्त्व तेवढ्यासाठी आहे. त्याचे परिणाम तुम्हाला झटपट दिसत नाहीत. मित्रांनो, 91 साली अर्थव्यवस्था मुक्त झाली, तोपर्यंत आपल्याकडचं निवडणुकीची सेफॉलॉजी जी होती ती नकारात्मक होती. काँग्रेस सत्तेत येईल का, काँग्रेस पडेल का, अँटी इन्क्युबन्सीवर आधारित होती. आणि तोपर्यंत सर्वे बरोबर येत होते. 2000 नंतर सर्वे का फसायला लागले की 91च्या मुक्त अर्थव्यवस्थेचे परिणाम समाजावर, समाजाच्या जीवनावर होऊन हळूहळू करत राजकारण हे प्रो इन्क्युम्बन्सीकडे वळलं. पण अजूनही सेफॉलॉजी करणारे, राजकीय विश्लेषण करणारे तिथपर्यंत आलेले नाहीत. आणि म्हणून चुकीच्या निकषावर आधारित चाचण्या होतात आणि निकाल चुकीचे होतात. एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल चुकत नाहीत, ते चुकीच्या आधारावर केले जातात, म्हणून परिणाम चुकतात. एक महाराष्ट्र पातळीवरचा प्रश्न. भविष्यात व आता महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर काय स्थान असेल राजकीय व आर्थिकदृष्ट्या, याच्यावर भाऊंचं मत जाणून घ्यायचं. मला असं वाटतं की राष्ट्रीय पातळीवर जे नेतृत्व असतं ते कुठल्याही प्रांताचं नसतं. तुम्ही बघाल तर 75 वर्षापेक्षा
अधिक काळ झाला आहे आपल्याला देशाला स्वातंत्र्य म्हणून. आणि या सगळ्या नेतृत्वामध्ये प्रमुख तुम्हाला कोण दिसेल? नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी. दे आर नॉट इवन इंडियन्स. तुम्ही मला सांगा ते कुठचे आहेत? मद्रासी आहेत, मराठी आहेत, पंजाबी आहेत, बंगाली आहेत? नाही. पण आमचे शरद पवार गेले की ये घाटी आ गया, नरसिंहराव गेले ये कामाठी आ गया, वो गुज्जू आ गया. या सगळ्यांना प्रांत चिकटलेले होते. नेहरू, आपला नरेंद्र मोदी या माणसाचं कौतुक मला एवढं वाटतं की गेल्या 10 वर्षात एक उद्धव ठाकरे वगैरे सोडले तर त्यांच्यावर गुजराती असा आरोप कोणी केला नाही. आणि हा फरक मोठा होता की त्यांनी स्वतःला इंडियन केलं. तेव्हा महाराष्ट्रातला जो नेता मराठी असूनही स्वतःला भारतीय म्हणून सिद्ध करू शकेल तेव्हा ते नेतृत्व पुढेल. शिवाजी महाराज मराठी आहेत हो, शिवाजी महाराज मराठी आहेत ना, पण का बंगाली हळहळतो? शिवाजी म्हटल्यानंतर तो एक हळवा कोपरा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये का असतो? कारण आमच्यासाठी शिवाजी महाराज मराठी होते, पण बाकीच्या भारतासाठी, उपखंडासाठी ते भारतीय होते, हिंदू होते. फरक तो असतो आमचा. काय तो सदाशिव भाऊ तेव्हा ज्याला अब्दाली म्हणाला, तुला कशाला पाहिजे? लाहोर मला राहून दे ना, लाहोर माझ्याकडे राहून दे, तू अमृतसर ठेव. तो म्हणाला नाही, लाहोर पण माझाच आहे. आता सदाशिव भाऊ मराठी होता, मग पंजाबी लाहोर त्याचा का होता? तो भारतीय होता. आणि म्हणून पानिपत हरल्यानंतर आपलं परचक्र सुरू झालं. हे लक्षात घ्यावं लागतं. मी त्यामुळे महाराष्ट्राचं स्थान काय? मराठी आहेतच सगळीकडे, सगळीकडे असणार, जगभर असणार. त्यांना त्या टप्प्यात जावं लागतं. मी आज आजोबासुद्धा आहे, मी बापसुद्धा आहे, मी मुलगासुद्धा आहे, मी आईसुद्धा असतो. एकाच वेळेला या सगळ्या भूमिकेत तुम्ही असू शकता. जेव्हा जी परिस्थिती असते त्यानुसार तुम्ही प्रॉमिनंट होता. तेव्हा ती वेळ आल्यानंतर एक गुजराती मुख्यमंत्री पंतप्रधान झाला, एक मराठी नेता पंतप्रधान होऊ शकतो. हां, उचापतखोर असून चालत नाही, असं आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीकडून जर उदाहरणार्थ NCP अजितदादांचा उमेदवार जाहीर झाला असेल आणि त्यामुळे BJPच्या नेत्याने बंडखोर म्हणून उमेदवारी अर्ज भरला असेल, तर माझ्यासारख्या BJP समर्थक मतदाराने कोणाला मत द्यायचे? असं नाही, तेच मी सांगितलं. तुमच्या डोळ्यासमोर आयडिया क्लिअर असली पाहिजे. अधीररंजन चौधरीला 6 वेळ निवडून देणारा जो मतदार होता त्याने त्याला यावेळेला पाडलं, युसुफ पठाणला निवडलं, जो गुजरातचा आहे, बंगाली मुस्लिम पण नाही आहे. त्यामुळे तुम्हाला कोणाला हरवायचं आहे हे डोक्यात ठेवा आणि मतदान करा. मग तो महायुती असेल, बंडखोर असेल, कोणी असेल, आय डोंट केअर. पण तुमच्या डोक्यात आयडिया क्लिअर असली पाहिजे. तुमचं मत हे तुमचं असलं पाहिजे. आणि त्यामुळे आपल्याला आणायचं आहे काय हे अतिशय स्पष्ट असतं, लक्षात ठेवा. त्यामुळे कधीकधी आपण बघतो ना, त्याला कॅमॉफ्लॉज पण म्हणतात. युद्धामध्ये अनेकदा जाणीवपूर्वक माघार घेतली जाते. मी तुम्हाला उदाहरण सांगेन. जेव्हा हिटलरने जर्मनीवर हल्ला केला आणि अक्षरशः जर्मन सेना पुढे पुढे जात होती, प्रतिकारच नव्हता. स्टॅलिनग्राड मोकळं, लेनिनग्राड मोकळं. आणि तेव्हा स्टॅलिनचं एक वाक्य आहे, आय हॅव 2 more जनरल्स, जनरल जानेवारी अँड जनरल फेब्रुवारी. कारण ते अधिकाधिक उत्तरेकडे चालले होते आणि हिवाळा आला होता. पुढल्या काळात जर्मन सेना पुढे गेली तेव्हा मागच्या बाजून तोडलं, त्याची रसद तोडली आणि केवळ थंडीने जर्मन सेना रशियाच्या त्या स्टालिनग्राड लेनिनग्राडमध्ये मेली. तर त्यासाठी जी व्यूहरचना असते ती व्यूहरचना आपल्याला माहिती असतेच असं नाही. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगेल की त्या नवाब मलिकला
अबू आझमीच्या जागी उभं राहायचं काहीच कारण नव्हतं. तिथे मुस्लिम मतं विभागली जातील ना, फायदा कोणाचा होऊ शकतो. तेव्हा ह्या अनेक डावपेच असतात. हे आपल्याला उघड करून सांगितले जात नाहीत. आणि काही वेळेला मला आणखीन एक गंमत तुम्हाला सांगेन. तो श्रीशांत म्हणून एक बॉलर होता, आठवतं? तो काहीतरी असं काहीतरी करायचं. तर धोनीला विचारलं त्या कोणीतरी की तो असा करतो, तू इरिटेट होत नाही का, तुला राग येत नाही का? म्हणून खूप राग येतो म्हणाला. मग तू त्याला आवडत का नाही? ते म्हणाले ते काय असतं, समोरच्या बॅट्समनला संभ्रमित आणि विचलित करण्यासाठी असं एक जोकर असावा लागतो. तेव्हा अनेकदा त्या गोष्टीची तिथे केलेली नेपथ्य रचना ही आपल्याला माहिती असतेच असं नाही. पण तरी मी असं म्हणेन की जिथे तुम्हाला वाटतं, तुमच्या डोक्यात जी आयडिया असेल त्यानुसार तुम्ही मतदान केलं पाहिजे. की आपल्या डोक्यात कोणाला सत्तेवर आणायचे, कुठला पक्ष मोठा झाला पाहिजे, कुठला पक्ष नामोहरम झाला पाहिजे, याचा विचार करून मत बनवा. कारण मतदान करायचे, शिक्का मारायचा नसतो. धन्यवाद. आपल्याला थोडा वेळ आहे. एक जरा वेगळा प्रश्न आलेला आहे आणि मला पण तो वाटलं की आपण इतके व्हिडिओज ऐकलेले आहेत भाऊंचे, तर एक त्यांच्याबद्दलचा एक प्रश्न आहे, तो विचारतो. भाऊंच्या अनुभव संपन्न आयुष्यात त्यांची किंवा त्यांच्यात जी काही वैचारिक स्थित्यंतरं झाली, त्यात कुठल्या घटना प्रकर्षाने कारणीभूत ठरल्या आणि या वैचारिक बदलांकडे आपण कसे बघता? नाही, काय असतं, काळाबरोबर तुम्हाला बदलावंच लागतं. मी तसं म्हटलं तर मी दलित पॅंथरच्या संस्थापनेतला एक आहे. मी अगदी नक्षलाईट, महाराष्ट्रात पहिले 2 नक्षलवादी पकडले गेले. एक सुंदर नवलकर म्हणून महिला होत्या आणि दुसरा सुनील दिघे. सुनील दिघे माझा चांगला मित्र आहे. आम्ही तेव्हा छोटा मावो म्हणायचो. तर ह्या सगळ्याकडून मी जवळ, पण मी माझ्यावर कोणाचा प्रभाव पाडू दिला नाही. सावरकर मला आवडतात, गांधी आवडतात. याचं कारण त्यातलं चांगलं घ्यावं एवढं मला कळतं. प्रत्येकाकडे काही नाही काही चांगलं असतं आणि एखाद्याकडे सगळंच चांगलं असतं असंही नाही आहे. त्यामुळे तुमच्याकडे त्यातलं चांगलं घेण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. आणि मी आजच्या मुलांकडून घेतो. माझी नात आहे 4 वर्षाची. आत्ता आम्ही त्या डेहराडूनला आणि गेलो होतो. तिथून परत आलो, नंतर त्या आमच्या तिथे बाहेर ती मुंगी चालली होती, तिला सांभाळणारी ती नेपाळी बाई आहे, तिने झाडूने असं ते झटकलं. तर ती पटकन काय बोलली, ऐसा मत करो, चीटी को दुखता है. ह्याला मुंगीला दुखतं ही कल्पना येते कुठून? मी अजून 7 दिवस झाले विचार करतोय की मुंगीला दुखतं हे ह्या पोरीच्या डोक्यात आलं का? ह्याचा अर्थ ती पण कसं कम्पॅरेटिव्हली विचार करते, तर ती का करू शकते ह्याचा मी विचार करतो आहे. त्यामुळे तिच्याकडून पण मी शिकतो असं मी मानतो. जगात प्रत्येकजण आपल्याला शिकवत असतो. हा, आपली शिकायची तयारी आहे की नाही. कारण शिकवायला तुम्हाला फक्त शाळा असतात किंवा कोणतरी शिकवतो असं नाही, तुम्ही शिकायला तयार असावं लागतं. आणि त्या दृष्टीने बघितलं मला तर मी सतत लोकांकडून घेत आलो. आता मी हे दिसले वारकरी आणि वारकरी हा शब्द आला आणि त्यावेळेला माझ्या डोक्यात वारकरी ह्या संप्रदायाविषयीचे विचार बाहेर आले नाही, तर मी कधी लिहिले किंवा बोलले नाहीत. पण त्याकडे बघण्याचं मला ते कुतूहल आहे. माणसं 4-4 महिने चालत जातात, तर का जातात? त्यातून साधतात काय? ह्याची सुरुवात झाली, त्याची कारणं काय असतील हे कुठच्या पुस्तकात वाचायला मिळालं नाही. मी त्याचा शोध घेत माझ्या डोक्यात विचार करत राहिलो आणि माझ्या लक्षात आलं हे सगळ्यात मोठी अहिंसक लढाई होती. हे कोणी शिकवलं नाही ना मला. पण मी त्याच्यामध्ये काय मिळतं म्हणजे, आणि ते लाखो लोक जातात. तुम्ही बघा की त्यातल्या 95% 90% लोकांना आत विठ्ठल दिसत पण नाही, ते कळस बघून मागे जातात. पण मी तिथपर्यंत गेलो हे टार्गेट असतं आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो, बाकी काय नसतं. धन्यवाद. आपण बरोबर 6 वाजता कार्यक्रम सुरू केलेला होता. अजून एक 7-8 मिनटं आहेत.
तर 1-2 प्रश्न मी फक्त ऑडियन्सचे घेतो आणि मग आपण व्होट ऑफ थँक्स करूया. हां, फक्त रिक्वेस्ट अशी आहे की आपला प्रश्न एका वाक्यापेक्षा जास्तचा ठेवू नका. धन्यवाद. मणिपूरबद्दल काय असतं, मणिपूरचं प्रचंड राजकीय भांडवल झालेलं आहे, पण मणिपूरसारखीच परिस्थिती बंगालमध्ये आहे, पण त्याची चर्चा होत नाही. आता मणिपूरचा विषय जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर बलुचिस्तान आणि पख्तुनिस्तान पण समजून घ्यावा लागतो. ब्रिटिशांच्या काळामध्ये आता त्या काळात ज्या ब्रिटिशांनी ठरवलेल्या सीमारेषा होत्या त्याच्या अलीकडच्या बफर स्टेटसारखा यांचा वापर झालेला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी वसलेले जे आदिवासी वगैरे होते तो ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांनी लागू केलेले कायदे त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा समाजामध्ये राबवले जात नव्हते, लादले जात नव्हते. तिथे त्यांच्या पंचायती असायच्या, त्यानुसार न्यायनिवाडा वगैरे सगळं व्हायचं. ज्यावेळेला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारत असो किंवा पाकिस्तान असो यांनी त्या सीमावर्ती भागामध्ये आपले कायदे लादण्याचा प्रयत्न केला, त्यातून तिथे तो झालेला उठाव आहे. तिथे आज तुम्हाला कोणतरी स्वतःला ख्रिश्चन म्हणताना दिसतील, कोणी मुस्लिम, पण बेसिकली त्यांच्या पंचायती आहेत आणि त्या पंचायतीतून एकमेकाविरुद्ध टोळी युद्ध चालायचं. टोळी समाज होता तेव्हापासून चाललेला आहे आणि त्यात जितकं तुम्ही समजावण्याचा प्रयत्न कराल तर ते पहिली गोष्ट म्हणजे ते सगळं तुम्हाला जर स्मूथली करायचं असेल तर ते निर्दयपणे चिरडून काढावं लागेल. मानवी हक्क गुंडाळून ठेवावे लागतील आणि मग साधारणतः 10-15 वर्षानंतर एक पिढी जाते, तेव्हा हळूहळू करत तुमच्या अपेक्षेनुसार तिथे एक तुम्हाला सांगतो, या मणिपूरचं जे अपयश आहे तेच अपयश हे सिरियामध्ये किंवा अफगाणिस्तानात अमेरिकेचं अपयश आहे की जर तुम्ही तिथे हल्ला केलात तर तुम्हाला तुमच्या अमेरिकन स्टाईलची लोकशाही तिथे आणायची गरज नव्हती. ते जर अतिरेक्यासारखे वागत आहेत तर तिथे तुम्हाला अतिरेक्यासारखं वागावं लागतं. मणिपूरमध्ये आजसुद्धा हे अंतर्गत टोळी वॉर आहे आणि ते भारताच्या कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्यासाठी वेगळे कायदे करून सक्ती बरतावी लागेल तर ते शक्य होईल. हा एक प्रश्न. एक तुम्हाला सांगतो, निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पहिली गोष्ट लक्षात घ्या, जेवढं मतदान होतं त्यामध्ये साधारण 80% मतदार आहे तो बदलत नाही. बदलणारा फार फार तर 20% मतदार असतो. एक फारच मोठी काही घटना घडली, इंदिरा हत्या वगैरे वगैरे, पंजाब फुटणार वगैरे वगैरे, तेव्हा एक धक्कादायक मतदान होतं. अदरवाईज 80% मतदार ठरलेला आहे. तो एका निवडणुकीपासून दुसऱ्या निवडणुकीपर्यंत थोड्या फार फरकाने बदलतो. म्हणजे या पक्षाचा वाढेल, त्या पक्षाचा कमी होईल, पण ड्रास्टिकली एका पक्षाचा वाढला असं होत नाही. आणि त्यामुळे निवडणुकीसाठी प्रचार मोहिमा पोस्टर जे जे काय होतं हे सगळं साधारणतः 10 ते 15% मतं मिळवण्यासाठी असतं. ज्याला मी त्या वाण्याच्या दुकानामध्ये किंवा भाजी बाजारामध्ये शेवटचा बटाटा जो पारड्यात टाकला जातो किंवा उचलून बघतो ना, तो उचलला की वर, टवला की खाली, हा प्रचार वगैरे सगळं त्यासाठी होतो. अदरवाईज प्रत्येकाचं मतदान ठरल्यासारखं असतं. आणि त्यामुळे हे 3 तुम्ही म्हणाला 3 असं नाही, बऱ्याच ठिकाणी बांधलेला मतदार असतो. अनेक संस्थात्मक मतदार बांधलेला असतो, कारण त्याला त्या गावातल्या पतपेढ्या असतात, अर्थसंस्था असतात, साखर कारखाने, त्यांच्या उपसंस्था, त्यांचे सोसायट्या असतात, खरेदी विक्री संघ असतात,
काय तो कृषी उत्पन्न बाजार समिती असते, यातून बांधलेला मतदार असतो आणि तो उलथून टाकणं चटकन शक्य नसतं. आत्तासुद्धा मोदी पंतप्रधान होऊन जवळजवळ 10 वर्ष गेली आहेत, पण प्रशासन व्यवस्था अजून पण पूर्णपणे मोदींच्या काबूत आहे असं बिलकुल नाही आहे. तर ते स्लोली बदलतं. एक तर ते मर्सिलेसली बदलावं लागतं किंवा स्लो प्रोसेसमधून बदलावं लागतं. म्हणजे आयुर्वेद हा स्लो प्रोसेसमध्ये जातो आणि ॲलोपॅथी आहे ते काटछाटमध्ये जातं. तेव्हा कशातून करायचं, तर आज ज्या घटनेच्या चौकटीत बसून करायचं आहे त्या चौकटीमध्ये ही स्लो प्रोसेस आहे, हळूहळू करत बदलत जातात. नाहीतर शरद पवारांना महाराष्ट्रात हरवून भाजप 1 नंबरचा पक्ष होणं सोपं नव्हतं, पण ही प्रक्रिया जवळजवळ 50-60 वर्ष चालू होती. आत्ता त्याचे परिणाम दिसत आहेत. ते परिणाम दिसतात आपल्याला, तर थोडेफार तिकडे इकडे होतात, त्याबद्दल दुःख करायचं कारण नाही. धन्यवाद भाऊ. थांबा. हे आणून त्याच्या गोटात उभे करणं सोपी गोष्ट नाही आहे, सोपी गोष्ट नाही. आणि इलॉन मस्क हा केवढा मोठा उद्योगपती आहे बघा, की त्याने नासालाही चॅलेंज देणारं तेच रॉकेट परत एकदा उपयोगात येईल इथपर्यंत इन्व्हेस्टमेंट करून तो पुढल्या काळातला जगाचा औद्योगिक बाप होणार आहे. असा माणूस मोदीने दोस्त बनवायचा आणि आपल्याला हवा असलेला अध्यक्ष अमेरिकेत निवडून आणायचा, ही सोपी गोष्ट नाही आहे. पण या गोष्टी मोदी कधीही बोलणार नाहीत, पण मी आपला ते होऊन गेल्यानंतर सांगतो. बरं, आता एक काम करू, एकच मिनिट, मी जस्ट एक जाहीर करतो. आत्ता 3 हात वर दिसले, तेवढे 3 प्रश्न तुम्ही फक्त उत्तर सगळे एकदम नंतर दिलं तरी चालेल. 3ही प्रश्न एकत्र घेऊ, त्याच्यानंतर मग प्रश्न नसतील मग देन आय विल रिक्वेस्ट अमृता टू डू द वोट ऑफ थँक्स. तुम्ही विचार पहिला. नाही, बटोंगे तो कटोगे हे सगळीकडे आता पसरलेलं आहे आणि पंचतंत्रातली गोष्ट आहे. त्या काड्या एकत्र केल्या तर मोडत नाहीत आणि एक एक असली तर मोडता येते, हेच त्याने. अहो इंग्लिश आहे ना, टुगेदर वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. ते आता ह्या मीडियाने इतका खुडेपणा केला की योगींनी काहीतरी मोठा शोध लावला आहे. त्यांनी इंग्लिशचं मराठीत ट्रान्सलेशन केलं, पण आपले संपादक किती बेअक्कल बघा, त्याचंच काहूर माजवलं जातं. ठाकरे हे गावचे अतिशय आवडतं व्यक्तिमत्व आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका काही गोष्टी मी सुरुवातीला सांगितले की कॅमोफ्लॉज केला जातो. अनेक गोष्टी ह्या म्हणजे तुम्ही कुठच्याही कथानकामध्ये व्हिलन नसेल तर कथानक नसतं, हे लक्षात घ्या. आणि कधीकधी एकच व्हिलन पुरेसा पडत नाही, 2-3 आणावे लागतात. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात तुम्ही बघाल तर वरळी, माहीम आणि वांद्रे पूर्व या 3 मतदारसंघात राज ठाकरेचे उमेदवार निवडून आले तर उद्धव ठाकरे हा विषय संपुष्टात येतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे सगळं हे मला बोलायलाही लावू नका. शेवटचा एक चाणक्य म्हणतो षटकर्णो विद्यते मंत्रा, म्हणजे 3 माणसांनी म्हणजे 6 कानांनी ऐकलं ते गुपित राहत नाही, असं चाणक्याचं वचन आहे. त्यामुळे सगळे अगोदर सांगायच्या गोष्टी नसतात, त्या घडल्या. अहो प्रेमात पडलेला मुलगा आणि मुलगी त्या दोघांना कळतं, बाकीच्यांना कळत नाही. एकच मिनिट, इकडे एक प्रश्न आहे. हो, यांचा पण घेतो आणि तुमचा पण घेतो. पुढे पेंडिंग आहे, विधानसभेची मुदत संपली आहे. आता याच्यानंतर समजा सुप्रीम कोर्टाने तांत्रिक निर्णय दिला
तर तो आत्ता निवडून आलेल्या आमदारांवर लागू होऊ शकतो का आणि व्हावा काय, आपलं काय मत आहे? होते विधानसभा संपली की ते आमदारच नाहीत. नाही पण भाऊ असं आहे, याला न्याय मिळेल. नाही नाही, ते आहेत नाहीत. ती केस ही ते ज्या 5 वर्षासाठी आमदार आहेत आणि ती 5 वर्ष म्हणजेच निर्भया. कळलं का मी काय म्हणालो ते आता परत आमदार होतील आणि त्या नव्या आमदारकीवर केस नाही आहे आणि हे होणार हे मी गेली 2 वर्ष सांगतोय. मी उल्हास बापट नाही आहे. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न यांच्याकडनं घेऊया. तुमच्या बाबतीत काय आहे? माझा अंदाज साफ आहे. तिला 160 पर्यंत जागा मिळतील आणि आत्ता प्लॅन असा दिसतोय मला, हे मला पक्षाने म्हणजे कुठच्याही पक्षाच्या नेत्याने सांगितलेलं नाही, पण जी स्ट्रॅटेजी आहे ती अशी दिसते की फडणवीस शिंदे मिळूनच 155 ते 160 पर्यंत जावं हे गणित आहे आणि त्यामध्ये कुठेतरी थोडंफार इकडे तिकडे झालं तर मनसे नावाची स्टेपनी रेडी ठेवली.